रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज। मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत प्रत्येक तालुका स्तरावर नवीन बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलाय। पणन विभागामार्फत 100 दिवसात करावयाच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत 68 तालुक्यात बाजार समित्या स्थापन करण्यात येणार आहेत। त्यानुसार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनास सरकारने तत्वता मंजुरी दिली आहे। गेल्या काही वर्षांपासून सांगली बाजार समितीच्या त्रिभाजनावरून चर्चा सुरू होती। अखेर त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले। जिल्ह्यात जत, कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुक्यात नवीन बाजार समिती सुरू होईल। सहकार आणि पणन विभागाच्या अध्यादेशानुसार आता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन झालं असून मिरजेसाठी सांगली तसेच जत आणि कवठेमहांकाळ अशा 3 बाजार समित्या स्वतंत्रपणे अस्तित्वात येणार आहेत। मिरज तालुक्यातील शेतकरी, सांगली चेंबर ऑफ कॉमर्स तसेच सांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्डमधील कर्मचारी व व्यापारी यांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती फक्त मिरज तालुक्यासाठी स्वतंत्र झाली आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन करावं आणि मिरजेसाठी सांगली स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याबाबतचा पाठपुरावा शासनाकडे केला होता। अखेर शासनाने मान्य केली असून त्याचा अध्यादेशी काढण्यात आल्याची माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे। सांगली बाजार समितीचं उत्पन्न मात्र जत, कवठेमहांकाळ आणि ढालगाव येथे अधिक खर्च होत असे, त्यामुळे मिरज तालुक्यावर अन्याय असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं। अखेर त्रिभाजनाचा निर्णय घेऊन मिरज तालुक्यावरील अन्याय दूर केल्याचे आमदार गाडगीळ यांनी सांगितले। शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीने पनवार वर्धा येथे पत्रादेवी गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन हरकतीच्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नोटिसीचं दहन स्टेशन चौकात करण्यात आले। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्द न केल्यास हातात बंदुका घेऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिलाय। यावेळी महेश खराडे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत करणारच अशी भूमिका घेतली आहे। माधवनगर, बुधगाव, कर्नाळा आदी गावातील शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यास प्रारंभ झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्यात संताप निर्माण झालाय। त्यामुळेच या नोटिसीचं दहन करण्यात आलंय। आम्ही केवळ दहन करून थांबणार नाही तर प्रसंगी हातात शस्त्र घेऊ, पण 1 इंचही जमीन देणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। महामार्ग हे विकासाचं मोठं साधन आहे, यामध्ये दुमत नाही, पण जे महामार्ग गरजेचे आहेत ते करा, त्याला आमचा विरोध नाही। रत्नागिरी विजापूर रस्त्यावर पुरेशी वाहनं नाहीत, आवश्यक तेवढा टोल त्या रस्त्यावर गोळा होत नाही, मग हा महामार्ग कशासाठी? कोणत्या भाविकाची मागणी नाही, वाहनधारकांची मागणी नाही, कुणाचीही मागणी नसताना ठेकेदार आणि आमदार खासदारांना पोहोचण्यासाठी हा महामार्ग होतोय, त्यामुळे याला आमचा विरोध आहे। या मार्गात भ्रष्टाचार ही प्रचंड आहे। राष्ट्रीय महामार्गाचे 1 किलोमीटरचा खर्च 35 कोटी आहे, तर या महामार्गाचा खर्च 107 कोटी आहे। हा सर्व पैसा ठेकेदार, आमदार, खासदारांना वाटप होणार आहे असाही आरोप खराडे यांनी केलाय। जिल्ह्यातील एका बचत गटाला मिळालेल्या टेंडरचे 8,12,000चं बिल मंजूर केल्याबद्दल 5% प्रमाणे 40,000ची लाच घेणाऱ्या सांगलीच्या समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना रंगेहात पकडण्यात आले। सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या कार्यालयात सदरची कारवाई केली आहे। नितीन उषा संपत उबाळे असं कारवाई केलेल्या सहाय्यक आयुक्ताचं नाव आहे। त्यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तक्रारदार 30 वर्षीय तरुणाचा एका गावामध्ये बचत गट आहे। या बचत गटाला टेंडर मिळालं होतं। सदरच्या बचत गटाच्या टेंडरचं बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी तक्रारदार तरुणाकडे 10% प्रमाणे लाचेची मागणी केली। याबाबतची तक्रार त्याने सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे दिली। त्यानुसार बुधवारी 16 रोजी लाचलुचपत अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता नितीन उबाळे यांनी तक्रारदाराच्या बचत गटाचे 8,12,000 रुपयांचं बिल मंजूर केल्याच्या मोबदल्यात बिल रकमेच्या 10% लाचेची मागणी करून तडजोडीनंतर 5% प्रमाणे 40,000ची मागणी करून गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी देण्यास सांगितलं। यानंतर आज लाचलुचपत विभागाच्या पथकाने सांगलीतील समाज कल्याण कार्यालयातील उबाळे यांच्या केबिनमध्ये सापळा लावला असता त्यांना 40,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय।
सांगली पेठ रस्त्याचं काम कालमर्यादा निश्चित करून पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली पेठ रस्त्याच्या कामाच्या बाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी काकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे, मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, सांगली शहरच्या पोलीस उपाधीक्षक विमला एम, राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता SP नाईक, वाळव्याचे उपाधीक्षक भूमी अभिलेख सुजाता आमाळे यांच्यासह रस्त्याचे कंत्राटदार उपस्थित होते. सांगली ते पेठ हा नाका महामार्ग अनेकांच्या दैनंदिन वाहतुकीचा मार्ग आहे. या रस्त्याचं काम लवकर पूर्ण होऊन चांगला आणि दर्जेदार रस्ता व्हावा यासाठी नागरिक वारंवार पाठपुरावा करत आहेत. या अनुषंगाने कामाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याचं सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले आहेत की सांगली पेठ रस्त्याच्या निवाड्याचं काम पूर्ण झाले. भूसंपादन अधिकाऱ्यांनी जे निवाडे केले होते त्यांच्या मान्यतेची बैठक ही काही दिवसांपूर्वी मुंबई येथे झाली आहे. त्या सर्व 8ही निवाड्यांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. त्या अनुषंगाने महिना अखेरपर्यंत निवाडे झालेल्या खातेदारांना निधी वाटपाच्या अनुषंगाने नोटिसा देण्याची कार्यवाही करावी. कंत्राटदारांनी पावसाळ्याच्या आत रस्ता तयार करावा जेणेकरून नागरिकांची सोय होईल आणि रस्त्याचे दोन्ही भाग मे अखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी कामाला गती द्यावी असं त्यांनी यावेळी सूचित केलं. राज्यातील 1 लाखाहून अधिक युवा प्रशिक्षणार्थी यांना संघर्षानंतर 5 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय निर्गमित करण्यात आलाय. परंतु सद्यस्थितीत युवा प्रशिक्षणार्थी यांना मुदतवाढ देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. संभाजीनगर जिल्ह्यात मुदतवाढ शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होते, मात्र राज्यातील 35 जिल्ह्यात शासन निर्णयाची अंमलबजावणी का होत नाही? शासन निर्णयाची अंमलबजावणी करणं नितांत गरजेचं आहे. येत्या मंगळवारी 22 एप्रिलपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यास सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशिक्षणार्थी समवेत आमरण उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी कृती समितीचे मुख्य समन्वयक तुकाराम बाबा महाराज यांनी दिला. याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आले. तुकाराम बाबांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या विविध मागण्यांसाठी श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना रस्त्यावर उतरणार आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींचे 5 महिने कार्यकाळ वाढवला असून अद्याप संपूर्ण राज्यात संभाजीनगर वगळता कोणत्याच जिल्ह्यात शासन निर्णयाची परिपूर्ण अंमलबजावणी केली जात नाही. प्रशिक्षणार्थींना कामावर रुजू करून घेतलं जात नाही. प्रशासन दुजाभाव करत आहे ही वस्तुस्थिती आहे. याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं दिलं जात असल्याचा आरोप उघडकीस आलाय. या सर्व बाबी संदर्भात जिल्हाधिकारी सांगली आणि कौशल्य विभाग आयुक्त यांच्या निदर्शनास आणलंय. या निवेदनानंतरही योग्य कार्यवाही न झाल्यास मंगळवारपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किमती वाढवून सरकार जनतेची लूट करत असल्याच्या निषेधार्थ सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने केंद्र शासनाच्या विरोधात एल्गार आंदोलन केले. यावेळी युवकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या सूचनेनुसार शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज आणि युवा शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पक्षाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. सध्या कच्च्या तेलाच्या किमती 4 वर्षाच्या निच्चांकी पातळीवर आल्या आहेत. यापूर्वी एप्रिल 2021 किंमत प्रति बॅरेल 63.40% होती. या घसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारं उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहोचले. रेटिंग एजन्सीनुसार सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर रुपये 12 ते 15 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर रुपये 6 ते 12 रुपये नफा कमवत आहेत. असं असताना देखील तेल कंपन्यांनी गेल्या 1 वर्षांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केलेल्या नाहीत. सरकार पेट्रोल डिझेलच्या किमती वाढवून जनतेच्या पैशांची लूट करत आहे. याच्या निषेधार्थ सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने महागाईच्या विरोधात एल्गार आंदोलन करण्यात आलं. यावेळी युवक शहर जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वनमाने, माजी नगरसेवक हरिदास पाटील, सांगली शहराध्यक्ष अरुण चव्हाण, मिरज अध्यक्ष शाबाज कुर्णे सहभागी झाले होते. नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने कोर्टात सादर केलेलं आरोपपत्र हे सादर केले. याशिवाय मालमत्ता जप्तीची देखील कार्यवाही केली जाते. याचा निषेध काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनसमोर व्यक्त केला आहे. यावेळी केंद्र सरकार आणि ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. नॅशनल हेराल्डवरील कारवाई रद्द झालीच पाहिजे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरुद्धचे आरोपपत्र हे मागे घ्या. संविधान संरक्षण हेच देशाचं रक्षण. सूड नको, न्याय हवा, बंद करा, सत्तेचा दुरुपयोग बंद करा, अशा घोषणाही दिल्या. यावेळी बिपिन कदम म्हणाले, अहमदाबाद येथे झालेल्या काँग्रेस पक्षात अधिवेशनाचा धसका घेऊन सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी खोटे आरोप केले जातात. हे खपवून घेतलं जाणार नाही. नॅशनल हेराल्ड हे
काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांच्या कष्टातून उभे राहिले असून तेथे भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे जप्तीची कारवाई रद्द करून सोनिया व राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांवरील कोर्टात आक्साने दाखल केलेलं आरोपपत्र मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या आंदोलनावेळी देण्यात आलाय. या आंदोलनात प्राध्यापक ND बिरनाळे, अजित ढोले, सचिन चव्हाण, अल्ताफ पेंढारी, मौला वंटमुरे, सनी धोत्रे, पैगंबर शेख, सुशांत गवळी, अभय मोरकाने, सुनील मोहिते, सुनील भिसे, प्रथमेश शेटे, दीक्षित भगत, सुरेश गायकवाड, श्रीकांत साठे, सुरेश गायकवाड, मनोज लांडगे, राजेंद्र कांबळे या आदी जण उपस्थित होते. महापालिकेच्या नागरिक संवाद मोहिमेत नागरिकांनी एक वेळ तक्रार दिली, परत त्याला तक्रार करायला लागू नये, तातडीने त्याचा निपटारा झाला पाहिजे, यासाठी व्यापक उपक्रम राबवू अशी ग्वाही आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली आहे. दरम्यान गुरुवारच्या मोहिमेत 33 तक्रारी प्राप्त झाल्या, त्या निकाली देखील आयुक्तांनी काढल्या. नागरिक संवाद आणि तक्रार निवारण उपक्रम महापालिकेच्या मुख्य कार्यालयात आयुक्त सत्यम गांधी यांच्या उपस्थितीत राबवण्यात आला. यावेळी नागरिकांनी नगररचना, बांधकाम, आरोग्य, पाणी पुरवठा, जलनिस्सारण विभागाकडील सुमारे 33 तक्रारी दाखल केल्या. आयुक्त गांधी यांनी सर्व तक्रारींवर थोडक्यात म्हणणं मांडत काही तक्रारींची खाते प्रमुखांनी जागेवर जाऊन शहानिशा करण्याच्या सूचना दिल्या. याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या कमी करण्यासाठी प्राधान्य देणं आवश्यक आहे. पहिल्यांदा तक्रार प्राप्त झाल्यानंतरच त्यावर कारवाई करावी, जेणेकरून या तक्रारीसाठी पुन्हा तक्रारदार येता कामा नये. तसेच सर्व तक्रारींचं संगणकावर नोंदणी घेतल्या जाणार असल्याचे आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगितले.